आमच्याकडे म्हणजे गडहिंग्लज, आजरा, चंदगड या भागातल्या काही गावांमध्ये गणपती बाप्पाच्या आगमना दिवशी गव्हाची खीर बनवली जायची. गहू रात्रभर भिजवून ते सडले जायचे आणि मग त्याची खीर बनवली जायची. पण आता काही तसं करणं शक्य नाही. त्याच्यामुळे मी इथे पाव किलो मोठी सुजी आणली आणि 1 वाटी हरभरा डाळ मिक्स करून स्वच्छ धुवून घेतली आणि कुकरमध्ये 5 शिट्ट्या देऊन शिजवून घेतलं. कढईमध्ये 1 पळी तूप घातलं आणि एक एक करून काजू, किशमिश आणि ओल्या खोबऱ्याचे काप इथे तळून घेतले. आता सुजीमध्ये थोडं थोडं करून गरम पाणी घालायचं. जास्त घट्ट ना पातळ असं हे मिक्स करून घ्यायचं. आता कढईमधलं तूप याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आवडीप्रमाणे गूळ घालायचा, 1 छोटा चमचा हळद घालायची आणि गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव वाढते म्हणून थोडंसं मीठ घालायचं. तळून घेतलेले आपले काजू आणि किशमिश खोबऱ्याचे काप घालायचे, वेलची आणि सुंठ पावडर घालायची आणि मस्त ह्याला 5 मिनिटं सतत ढवळत शिजवून घ्यायचं. बाप्पांसाठी मस्त आपली इथे गव्हाच्या सुजीची खीर तयार झालेली आहे. तर नक्की ट्राय करा आणि